नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण गुजराती रेसिपी बघणार आहोत. तर ही गुजराती रेसिपी टिकायला 1 महिनाभर टिकते आणि खायला खूप छान लागते, कुरकुरीत होते, अगदी टेस्टी लागते. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. मम्मी, आज तू संडे स्पेशल काय बनवणार आहे? आज मी बेटा गुजराती रेसिपी बनवणार आहे. तर तुम्हाला असं कधी-कधी होते का, की कोणत्या डब्यात काय ठेवलेलं आहे? तर अशा वेळेस काय करायचं बघा, असा डब्यावर असे नावं लिहायचं आहे. बघा मी याच्यावर उडद डाळ लिहिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. तर आज मी संडे स्पेशल उडीद डाळीपासून गुजराती रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर ती म्हणजे चोराफल्ली. तर त्यासाठी आपल्याला उडदाची डाळ लागणार आहे. 1 वाटी उडदाची डाळ घेतली, तर ती धुवून न घेता कापडावर टाकायची आणि छान अशी पुसून घ्यायची आहे. जे आपल्याला उडीद डाळीला जे पावडर लावलेले असते ते चांगलं स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे. आणि पुसल्याच्या नंतर मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. पीठ तयार करायचं आहे आपल्याला. तर इथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवायचे आहे, टिप्स महत्त्वाची आहे. तर चोराफल्ली बनवता वेळेस बेसन पीठ आणि उडदाचं जे पीठ आहे ते आपल्याला दोन्ही पीठं छान असे चाळून घ्यायचे आहे. तर बघा आता आपल्या इथं बेसन पीठ छान असं चाळून झालेलं आहे. तर लगेच इथे मी मिक्सरमध्ये काढलेलं हे उडदाच्या डाळीचं जे पीठ आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे. आणि उडदाचं डाळीचं जे पीठ आहे ते असं खूप असं बारीक असलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता. तर हे उडदाच्या डाळीचं पीठ आणि जे बेसन डाळीचं जे पीठ आहे बेसन ते दोन्हीसुद्धा चिकट असतात. जे चना डाळीचं पीठ आणि उडदाचं पीठ दोन्हीही चिकट असतात. तर बघा, तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला इथे बेकिंग सोडा घालून घ्यायचं आहे. तर साधारणतः पाव चम्मच एवढा बेकिंग सोडा आहे आणि आपल्याला हे छान असं आता एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये टाकलेले मिठाचे जे सारण आहे ते सगळं. आणि मीठ मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला इथं पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर हे पीठ चिकट असल्यामुळं हातालासुद्धा खूप असं चिटकतं आणि याचं लक्षात ठेवायचं आहे, खूप असा पातळ अशी कणिक भिजवायची नाही. जसं आपण गव्हाच्या पिठाची कणिक मळतो ना त्याच पद्धतीचे आपल्याला इथे बेसन पीठ आणि उडदाच्या डाळीचं जे पीठ आहे ते असं छान असं मळून घ्यायचं आहे. आणि हे मळता वेळेस खूप असं घट्टही नाही आणि खूप असं पातळ नाही, मध्यम आकाराचं. आणि पाण्याचा वापर आपल्याला जसा जसा लागेल तसंच घ्यायचा आहे. तर साधारणतः 1 कप पाणी घेतलं होतं मी. तर तेवढं पुरेसं पाणी आहे आणि परफेक्ट प्रमाणसुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं. बघा आता थोडंसं राहिलेलं पाणी जे आहे ते सुद्धा मी याच्यावर घालून घेते आणि घट्टसर असा कणिक मळून घेते. तर मंडळी, हे कणिक मळेपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूला घंटीचं बटन आहे म्हणजेच बेल आयकॉन, तर तेही सुद्धा प्रेस करा. म्हणजे काय होईल, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते ना तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. सबस्क्राईब जर केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर पटकनच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका व तसेच कमेंटसुद्धा करा की कसा झाली ही रेसिपी. तर बघा आता इथं आपल्याला हे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला परत एकदा छान असं याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे. तर याचा जो बेसन पिठाचा आणि उडीद डाळीचा जो आपला हा गोळा आहे तो असा खूप असा घट्ट आणि कडक असतो. तर आपल्याला याला छान असं मऊसूत करून घ्यायचं आहे. परत काय करायचं आहे, आपल्या तिथं तेल लावल्याच्या नंतर पोळपाट घ्यायचं आणि पोळपाटावर असं परत एकदा छान असं हाताच्या सहाय्यानं एकदा असं परत मळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला यांना असं कुटून घ्यायचं आहे. कुटल्याच्या नंतर मऊसूत येते. आपण नाही का पापड करता वेळेस उंडा असा कुटून कुटून घेतो म्हणजे ते चांगला मऊसूद होतो. तर त्याच पद्धतीचा आपल्याला इथं असा कुटून घ्यायचा म्हणजे जी आपली चोराफल्ली बनणार आहे ती अगदी मस्त टम्म फुगलेली आणि मस्त होणार आहे, क्रिस्पी होणार आहे, खायला खूप टेस्टी लागते. तर ही रेसिपी एकदा बनवली तर नेहमीच बनवत राहाल. आणि ही रेसिपी तुम्हाला कुठं प्रवास करायचा असेल तर प्रवासामध्ये सुद्धा ही 1 महिनाभर टिकते.
किंवा एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटलं की आता शाळा चालू झालेल्या आहे आणि मुलं आपल्याला शाळेतून आल्यावर काहीतरी खायला मागतात चटपटीत आणि कुरकुरीत असं टेस्टी, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही डब्यामध्ये एकदाच बनवून महिनाभर खाऊ शकता. इतकी छान रेसिपी आहे. लहान मुलं तर आवडीनेच खातील, मोठेसुद्धा आवडीने खातील. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कुटून घ्यायचं आहे आणि कुटल्याच्या नंतर जसे आपण पापडासाठी लाटी बनवतो ना त्याच पद्धतीचे आणि आपल्याला सुरीच्या साह्याने असं कापून घ्यायचं आहे, म्हणजे ते एकसारखे गोळे होतात. बघा अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला इथे गोळे करून घ्यायचे आहे. बघा एकसारखे होतात, कोणताही लहान आणि कोणताही मोठा होत नाही, एकाच आकाराचे होतात. यासाठी आपण सुरीने असे कापून घेतलेले आहेत. तर आता इथे आपल्याला इथं पोळपाट घ्यायचं आहे आणि पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि बेलण्यालासुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इथे एक अशी लाटी घ्यायची आहे, ती अशी छान अशी लाटून घ्यायची आहे. जसं आपण पुरी लाटतो ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. पुरीपेक्षा थोडं मोठं आणि चपातीपेक्षा लहान. जर चपाती एवढं केलं तर 2 भाग करायचे आणि पुरीपेक्षा थोडं मोठं आणि चपातीपेक्षा लहान केलं तर एकच भाग होते. तर बघा साईडचा भाग आपल्याला इथे असा कट करून घ्यायचा आहे सुरीच्या साह्याने. आणि आता हे स्क्वेअर बॉक्स जो आहे ना याला आता आपण उभ्या आकारात कट करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे हव्या त्या आकारामध्ये आपण कट करून घेऊ शकतो हे चोराफल्ली. तर बघा तर तुम्ही बघू शकता आता हे साईडचा जो छोटासा आहे तो सुद्धा मी काढून घेते. तर आता आपले 3 इथे चोराफल्ली बनून तयार आहेत. तर अशाच पद्धतीचे आपण सगळ्या इथे चोराफल्ली बनवून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप छान झालेले आहे, मस्त झालेले आहेत. तर बघा दिसायलाही खूप छान दिसत आहेत. तर अशाच पद्धतीचे सर्व चोराफल्ली आपण करून घेऊयात. तर बघा अशा पद्धतीने लाटून झाले. इथे मी आता पोळीपेक्षाही मोठी लाटलेली आहे. तर मी दुसरीसुद्धा पद्धत तुम्हाला दाखवत आहे. तर साईडच्या अशा कडा कापून घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे आता साईडचा जो भाग आहे तो उचलून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथे उभ्या आकारामध्ये किंवा आडव्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या खूप अशा मोठ्या मोठ्या वाटत आहेत म्हणून मी मधातून एक कट मारून घेते. तर बघा अशा पद्धतीची सुद्धा फास्टमध्ये चोराफल्ली तुम्ही बनवू शकता. तर अशा पद्धतीने जर केल्या तर आपल्या फास्ट आणि झटपट अशा इथे बनवून तयार होतात. आता आपण इथे तळायला घेऊयात. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर कढईमधलं तेल असं कडकडीत असं गरम झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आता आपण यामध्ये ही चोराफल्ली टाकून घ्यायची आहे आणि असं थोडं थोडं असं झाऱ्याने दाबून घ्यायचं आहे. दाबलं म्हणजे त्या टम्म अशा फुगतात आणि छान होतात. जर दाबलं नाही तर अशा चिपट्या होतात आणि त्या फुगत नाहीत. तर फुगल्या पाहिजे चोराफल्ली, फुगल्या म्हणजे छान लागतात. तर तुम्ही पाहू शकता मस्त दोन्ही साईडनं अशा छान अशा तळून झालेल्या आहे. रंगही खूप छान आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त खूपच जबरदस्त आपली इथे चोराफल्ली बनून तयार आहे. तर हे आता पावसाळ्याचं वातावरण आहे आणि अशा वातावरणात असं गरम गरम आणि क्रिस्पी खमंग टेस्टी असं काहीतरी खावंसं वाटते. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीची चोराफल्ली बनवून हवाबंद डब्यात ठेवून 1 महिनाभर खाऊ शकता. अशी ही आपली ही गुजराती रेसिपी आहे चोराफल्लीची. खूप टेस्टी आहे आणि गुजरातीमध्ये खूप अशी फेमस रेसिपी आहे. तर ही गुजराती रेसिपी दिवाळीच्या फराळामध्ये सुद्धा केली जाते किंवा आपल्याकडे महालक्ष्मी असतात तेव्हासुद्धा आपण ही डिशमध्ये ठेवू शकतो. दिसायलाही खूप छान दिसते आणि खायलासुद्धा खूपच भारी लागते. तर इथे यावरून मी भुरभरून असं काळं मीठ घालून घेतलेलं आहे. तर हाताने असं भुरभरून घ्यायचं आहे काळं मीठ आणि लाल तिखट. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे काश्मीरी लाल घालायचं आहे, म्हणजे दिसायला खूप लाल दिसते पण खायला अगदी टेस्टी लागते. तर आपली इथे चोराफल्ली बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.